कळवण न्यायालयात पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप, दैनंदिन कामकाजावर परिणाम, सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र नाराजी। कळवण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने वकील, पक्षकार तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। तसेच कळवण देवडा रस्त्याचे सर्व पाणी न्यायालयाच्या आवारात येत असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात तुंबण्याचे प्रमाण वाढत असून परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप करत वकील बांधव व पक्षकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे न्यायालयाच्या आवारात तसेच प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे। त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या नागरिकांना चिखल व गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत न्यायालयात प्रवेश करावा लागत आहे। अनेकदा घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे। एवढेच नाही तर परिसरात भूमिगत वीज तारा देखील टाकण्यात आल्या असल्याने शॉर्ट सर्किट होऊन पाण्याचा विद्युत प्रवाह उतरून गंभीर दुर्घटना होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि लहान मुलांसह येणाऱ्या पक्षकारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। वकील संघटनेच्या वतीने या गंभीर समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तोंडी पाठपुरावा करण्यात आलाय। तसेच न्यायालयाच्या मार्फत देखील पत्रव्यवहार करण्यात आले आहेत। मात्र अद्याप कोणतीही कायमस्वरूपी दुरुस्ती अथवा पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेली नाही। त्यामुळे न्यायालयीन परिसराची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत असून संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। न्यायालय हे नागरिकांना न्याय मिळवून देणारे महत्त्वाचे ठिकाण असून अशा ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे मत वकील बांधवांनी व्यक्त केले। सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक गटार व्यवस्था, जल निस्सारण आणि परिसराची दुरुस्ती त्वरित करावी, अन्यथा वकील संघाकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे। मराठी केसरी न्यूज नेटवर्क, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।